नमस्कार. भगवद्गीतेतील एका महत्वाच्या अध्यायावर आज आपण बोलणार आहोत. 17वा अध्याय. हो, अगदी. आणि तो पण भाष्यकारांच्या दृष्टिकोनातून, म्हणजे गीतेवर जे भाष्य आहे त्या आधारावर. बरोबर. 16व्या अध्यायाच्या शेवटी अर्जुनाने एक प्रश्न विचारला होता की जे शास्त्रविधी मानत नाहीत पण श्रद्धेने काहीतरी करतात, त्यांची स्थिती काय? सात्विक, राजसिक की तामसिक? अगदी महत्वाचा प्रश्न आहे हा. तर ही श्रद्धा म्हणजे नक्की काय आणि कर्मांवर कसा परिणाम होतो तिचा? भाष्य काय म्हणतं यावर, हेच आज आपण बघूया. हो, भाष्यकार काय सांगतात की भगवंतांनी थेट उत्तर नाही दिलं की हो ती श्रद्धा सात्विक आहे की राजसिक. अच्छा. त्याऐवजी त्यांनी श्रद्धेचं मूळ स्वरूपच स्पष्ट केलं. श्रद्धा ही मुळात 3 प्रकारची असते, आपल्या स्वभावानुसार: सात्विक, राजसिक आणि तामसिक. आपल्या स्वभावानुसार? हो, आणि भाष्य तर असंही म्हणतं की ही आपल्या मागच्या जन्मातल्या कर्मांच्या संस्कारातून येते. म्हणजे खोलवर रुजलेले जे ठसे असतात ना. अरे वा, म्हणजे जसा आतला पिंड तशी श्रद्धा. अगदी. आणि मग याच श्रद्धेप्रमाणे लोकांच्या आवडीनिवडी, पूजा अर्चा, रोजची कामं, हे सगळं ठरतं. हे कसं काय? हो ना, भाष्य अगदी स्पष्ट करतं हे. बघा ना, सात्विक लोक देवांची पूजा करतात, राजसिक लोक यक्ष राक्षसांची, म्हणजे ज्या शक्तिशाली उग्र शक्ती मानल्या जातात त्यांची. अच्छा. आणि तामसिक लोक भूत प्रेतादींची पूजा करतात. इतकंच नाही, अगदी आपल्या जेवणा खाण्याच्या सवयींमध्ये पण हे दिसतं. जीवनात पण? कसं? हो, आता आहार बघा. सात्विक लोकांना कसं जेवण आवडतं? तर आयुष्य, ऊर्जा, बळ, आरोग्य वाढवणारं, रसपूर्ण, स्निग्ध म्हणजे थोडं तेल तूप असलेलं, शरीरात टिकणारं आणि मनाला शांत वाटणारं. म्हणजे साधे पौष्टिक पदार्थ. अगदी, जे शांत वृत्तीला मदत करतात. या उलट राजसिक लोकांना अति कडू, आंबट, खारट, खूप गरम, तिखट, कोरडं, जळजळ करणाऱ्यांना आवडतं. बापरे. हो, आणि यातून दुःख, चिंता, रोग वाढू शकतात. हे चंचल वृत्तीला खतपाणी घालतं. आणि तामसिक? तामसिक लोकांना शिळं, सत्व नसलेलं, वास येणारं, उष्ठ किंवा अपवित्र मानलेलं अन्न आवडतं. अच्छा. हे आळस आणि जडत्व वाढवतं. म्हणजे आहारावरून सुद्धा व्यक्तीची मूळ प्रवृत्ती कळू शकते, असं भाष्य म्हणते. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. हो ना. आता यज्ञांबद्दल काय सांगतं भाष्य? त्याचंही वर्गीकरण असंच आहे का? अगदी तसंच. यज्ञांचेही 3 प्रकार. सात्विक यज्ञ म्हणजे फळाची अपेक्षा नाही. काही नको फळ. हो, शास्त्रात सांगितल्याप्रमाणे फक्त आपलं कर्तव्य म्हणून केलेला. बरं. राजसिक यज्ञ म्हणजे फळाच्या अपेक्षेने किंवा लोकांना दाखवण्यासाठी, मोठेपणा मिरवण्यासाठी केलेला. दिखावा म्हणजे? हो, दंभाचारासाठी. आणि तामसिक यज्ञ म्हणजे नियम नाहीत, अन्नदान नाही, मंत्र नाही, दक्षिणा नाही आणि मुख्य म्हणजे श्रद्धाच नाही. अरे देवा, म्हणजे हेतू आणि पद्धत यावर सगळं अवलंबून आहे. अगदी बरोबर. हेच तत्व मग तपश्चर्येला पण लागू होतं का? भाष्यकार तपाचे काही प्रकार सांगतात का, जसं शारीरिक, वाचिक वगैरे? हो, अगदी विस्ताराने सांगतात. भाष्य म्हणतं तप 3 प्रकारचं: शारीरिक, वाचिक आणि मानसिक. अच्छा, ते कसं? शारीरिक तप म्हणजे देव, द्विज, गुरुजन, ज्ञानी लोक यांची पूजा, पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य, अहिंसा पाळणं. वाचिक तप म्हणजे कोणाला त्रास होईल असं न बोलणं, खरं पण प्रिय आणि हिताचं बोलणं, आणि स्वाध्याय करणं म्हणजे वेदाभ्यास. आणि मानसिक? मानसिक म्हणजे मनात प्रसन्नता ठेवणं, शांत सोज्वळ वृत्ती, मौन पाळणं म्हणजे विचारांवर ताबा, आत्मसंयम आणि अंतःकरणाची शुद्धी. छानच. पण हे 3ही तपसुद्धा सात्विक, राजसिक, तामसिक असू शकतात. करणाऱ्याच्या श्रद्धेवर आणि हेतूवर ते ठरतं. म्हणजे कसं? परमार्थासाठी श्रद्धेने आणि फळाची अपेक्षा न ठेवता केलेलं तप सात्विक. बरोबर. मान मिळावा, सत्कार व्हावा म्हणून किंवा देखाव्यासाठी केलेलं तप राजसिक. आणि हट्टाने स्वतःला किंवा दुसऱ्याला पीडा देण्यासाठी केलेलं तप तामसिक, असं भाष्य स्पष्ट करतं. अगदी पटते. मग दानाचं काय? त्याचं पण असंच विश्लेषण आहे का भाष्यात? तिथे देश, काळ, पात्र हे महत्वाचं ठरतं. नक्कीच. दानाचेही हेच 3 प्रकार: योग्य ठिकाणी, योग्य वेळी, योग्य व्यक्तीला. म्हणजे पात्र पाहून. हो, पात्र पाहून आणि परत काही मिळेल ही अपेक्षा न ठेवता फक्त कर्तव्य म्हणून दिलेलं दान सात्विक. काहीतरी परत मिळेल या अपेक्षेने, फळाच्या उद्देशाने किंवा अनिच्छेने म्हणजे मनातून इच्छा नसताना दिलेलं दान राजसिक. अच्छा. आणि चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या वेळी, अयोग्य व्यक्तीला अनादराने किंवा तिरस्काराने दिलेलं दान
तामसिक. स्पष्ट आहे. आणि या सगळ्या चर्चेत ओम तत्सच या शब्दांचा विशेष उल्लेख येतो भाष्यात. याचं काय महत्व आहे? हो, हे खूप महत्वाचं आहे. भाष्य सांगतं की हे केवळ शब्द नाहीत, तर परब्रह्माचे 3 प्रकारचे निर्देश आहेत, सांकेतिक नावं आहेत. अच्छा, परब्रह्माची नावं. हो, अगदी प्राचीन काळापासून वेद, ब्राह्मण, यज्ञ यांच्याशी जोडलेले आहेत हे शब्द. ओम म्हणून यज्ञदान तप सुरू करण्याची पद्धत आहे. तत् म्हणजे ते परब्रह्म. या भावनेने फळाची इच्छा सोडून मोक्षासाठी कर्म करणारे लोक कर्म करतात. आणि सत? सत म्हणजे अस्तित्व, चांगुलपणा, शुभकार्य, जसं विवाह वगैरे. तसेच यज्ञ, तप, दानातली जी निष्ठा असते, स्थिरता असते, त्यासाठी पण सत वापरतात. बरं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाष्यानुसार श्रद्धेने या नावांचा उच्चार केला तर कर्मामधले दोष कमी होऊन ते कर्म सात्विक बनायला मदत होते. म्हणजे नकळत झालेल्या चुका पण सुधारता येतात. हो, असं भाष्य सुचवतं. याचा अर्थ सरळ आहे की जर कर्मात श्रद्धाच नसेल तर ते सगळं व्यर्थ, फुकट असं म्हणायचंय का भाष्यकारांना? अगदी तेच म्हणणं आहे. श्रद्धेशिवाय केलेला होम असेल, दान असेल, तप असेल किंवा दुसरं कोणतंही काम असेल, ते असत मानलं जातं, म्हणजे निरर्थक. त्याचा ना इथे उपयोग ना परलोकात. कारण कर्माचा आत्माच श्रद्धा आहे. म्हणजे श्रद्धेशिवाय केलेलं सगळं शून्य. अशी की भाष्य हेही सांगतं की श्रद्धा स्वतःच 3 प्रकारची आहे. हो, बरोबर. मग इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा उरतो. जर श्रद्धाच कर्माची गुणवत्ता ठरवते, तर आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जिथे शास्त्राचे थेट नियम लागू होत नाहीत. हो, खरंय. अशा वेळी सात्विक श्रद्धा म्हणजे चांगली, योग्य श्रद्धा कशी वाढवावी आणि ती कशी टिकवून ठेवावी, हा विचार ऐकणाऱ्यांनी नक्की करावा.